च्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। न्यायमूर्ती भूषण गवई देशाचे पुढील सरन्यायाधीश असणार आहेत। 14 मे रोजी भूषण गवई हे सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। न्यायमूर्ती भूषण गवई हे आता देशाचे पुढील सरन्यायाधीश असणार आहेत। 14 मे रोजी त्यांचा सरन्यायाधीश म्हणून शपथविधी सोहळा होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेत। संदीप, काय अधिक माहिती? बरोबर आहे सागर, देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून खरं तर भूषण गवई हे शपथ घेणार आहेत। 13 मेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील आणि त्यानंतर 14 मेला ते सरन्यायाधीश पदाची शपथ सर्वोच्च न्यायालयामध्ये खरं तर घेणार आहेत। 6 महिन्यांचा त्यांना कालावधी मिळणार आहे, कारण संजीव खन्ना सध्याचे जे सरन्यायाधीश आहेत त्यांच्या निवृत्तीनंतर कोण असणार याची चर्चा खरं तर होती आणि भूषण गवई यांचं नाव अखेर निश्चित झालं आहे। त्यामुळे महाराष्ट्राचा एक सुपुत्र आता सरन्यायाधीश पदाचं काम जे आहे ते सांभाळणार आहे। अमरावतीचे प्रॉपर भूषण गवई आहे। त्याचबरोबर गवई घराण्याला खरं तर आंबेडकरी चळवळीचा एक मोठा वारसा आहे। त्यांचे वडील जे आहेत ते आंबेडकर चळवळीतले सक्रिय नेते म्हणून त्यांची ओळख होती। त्याचबरोबर ते केरळ आणि बिहारचे राज्यपाल म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे। तर भूषण गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 ला अमरावतीमध्ये झालेला आहे। यापूर्वी त्यांनी मुंबईमध्ये देखील अतिरिक्त न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे। यापूर्वी पाहिलं तर चंद्रचूड जे होते धनंजय चंद्रचूड ते देखील महाराष्ट्राचे सुपुत्र होते, नागपूरचे। त्यानंतर मग संजीव खन्ना यांनी सरन्यायाधीश पदाचा पदभार सांभाळलेला होता। मात्र त्यांच्या निवृत्तीनंतर आता भूषण गवई हे 52वे देशाचे सरन्यायाधीश असणार आहेत। संदीप, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।